गेल्या 25 वर्षापासून माझी या भागामध्ये एक जनसेवक म्हणून माझी ओळख आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 99ला पक्षाचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून मी लोकांच्या सोबत अतिशय जवळून या भागामध्ये, या कुरारगाव सारख्या झोपडपट्टीमध्ये अतिशय जवळून मी काम करण्याची संधी मला या लोकांनी दिलेली आहे. आणि म्हणून मी मुंबई महानगरपालिका 2002ला माझा पहिला पराभव काही छोट्याशा मताने झाल्याच्या नंतर 2007ला पुन्हा एकदा माझा मुंबई महानगरपालिकेमध्ये या भागातील लोकांनी मला निवडून दिलं, चांगल्या मताने निवडून दिलं. पुन्हा 2012च्या नंतर माझा लेडीज वाढ झाला आणि पुन्हा माझ्या पत्नीला रुपाली रावराणेला लोकांनी 10,000 मतं देऊन मला या ठिकाणी निवडून दिलेलं. ही दुसरी वेळ होती. म्हणजे 2017ला या भागाचा काही विभाग बदलला. काही भाग 42 मध्ये गेला, काही 37 मध्ये गेला आणि काही 43 मध्ये गेला. आणि म्हणून माझा थोड्याशा मताने 2017 मध्ये माझा पराभव झाला. आता पराभव झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांनी आपापली ऑफिसर कार्यालय जी टेम्पररी निवडणुकीपुरती मर्यादित चालू ठेवली होती, ह्या सर्वांनी बंद केली आणि आपापल्या घरी बसले होते. पण 2017 पराभव झाल्याच्या नंतर एकमेव अजितरावाने असाल की ज्याचं कार्य चालू होतं, ज्याचं कार्यालय चालू होतं आणि कार्यालयामधून अनेक लोकांचे, गोरगरिबांचे प्रश्न या ठिकाणी तो सोडवत होतो. आणि म्हणून पुन्हा एकदा मला माझ्या पक्षाने मला उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ती उमेदवारी घेत असताना, मी लोकांच्या मध्ये जात असताना मला अतिशय लोक मला की मी अजित रावराणे म्हणून सांगण्याची वेळ माझ्या कोणत्याही लोकांकडे आलेली नाही, भविष्यामध्ये येणार नाही. ही माझी ओळख आहे. आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. म्हणजे 2017ला निवडून आलेले लोक ही नगरसेवक कमी आणि या वार्डाचा सीएम मुख्यमंत्री म्हणून जास्त दिसत होते. तशी परिस्थिती माझी नव्हती की या भागामध्ये नगरसेवक म्हणजे या भागाचा सेवक असतो आणि सेवकाचं काम असतं की लोकांचे प्रश्न, महानगरपालिकेतून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत मिळणाऱ्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देणं आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला काय करता येईल हे लोक नक्कीच लक्षात ठेवतात. आणि ते सातत्याने आपण त्याचा प्रयत्न गेल्या 12 वर्षामध्ये आपण ते केलेलं होतं. पुन्हा एकदा मी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोमाने, ताकदीने आणि सर्वांच्या, कदाचित अशी शक्यता नाकारू शकत नाही की आम्ही उद्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष हे आम्ही एकत्र म्हणून निवडणूक लढू आणि लोकांच्या समोर जाऊ. त्या जवळ आहे. मी लोकांचा मित्र आहे, मी लोकांचा मुलगा आहे, मी लोकांचा भाऊ आहे. मी अनेक लोक मला हे नगरसेवक म्हणून नाही बघत, मी एक जवळचा मित्र, माझ्या परिवारातील लोक म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. मी सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, ज्याचं बापदादाची माझी मुंबई शहरातली अशी कोणतीही हे नव्हतं की माझं राजकीय क्षेत्र. पण या भागामध्ये मला लोकांनी अतिशय, माझ्या मित्रांनी अतिशय चांगली मेहनत करून दिली. आणि 43 नाही, कुरारगावच्या झोपडपट्टीमध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मला पोचता येईल त्या ठिकाणी मी पोचून मी काम करण्याचं, अतिशय जवळून काम करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे. मी लोकांचा एक विश्वास मिळवलेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून लोक मला एखाद्या गल्लीमध्ये मी जर गेलो, त्या गल्लीमध्ये मला लहानातला लहान मुलगा पण रावराणे काका आले म्हणतात. आणि अशी ही माझी ओळख मी माझ्या कामातून, माझ्या कर्तृत्वातून केलेली आहे असं मला वाटतं. म्हणूनच लोक मला 43 मध्ये अजित रावराणे बोलतात. त्याचं कारण ते वाढती लोकसंख्या आणि जी वाढती ट्रॉफिकची समस्या आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि म्हणून मला सर्वात महत्वाचं माझं काम असेल ती डीपी प्लॅन प्रमाणे जे रोड या ठिकाणी ते खुलं करणं. आणि ज्या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये हे लोक जातील त्याला मी स्थलांतरित करता येणार नाही. त्याच विकासामध्ये ज्या भागाच्या बाजूला विकास चालू असेल त्या डेव्हलपमेंटकडून, त्या विकासाकडून त्यांना घरं उपलब्ध करून देणं आणि त्याच जागेवर त्यांना घरं मिळावीत यासाठी माझा प्रयत्न असताना 100% करून पण मी घेणार. आणि कुरारगावचे रस्ते रुंदीकरण करणार. कुरारगावातील एक फेरीवाल्यांसाठी एक जागा उपलब्ध करून देईन, जे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी जो त्रास चालू आहे आणि मी त्यांना एक फेरीवाल्यांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देईन. या ठिकाणी अनेक भागामध्ये म्हणजे कुरारगावच्या ठिकाणी तुम्ही जर पाहिला असाल
तर आजही चांगलं पाणी, स्वच्छ पाणी, साफ पाणी येत नाहीये. मी त्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देईन. मी या भागातील जी लोक ज्या लोकांसाठी रिझर्वेशन असणारे प्लॉट, मग ते हॉस्पिटल असेल किंवा मैदाने असतील किंवा आणखीन कोणते रिझर्वेशन, हे प्लॉट सगळे खाली करून त्याच रिझर्वेशन मध्ये गार्डन, हॉस्पिटल असतील असे रिझर्वेशनचे प्लॉट खाली करून त्या ठिकाणी चांगलं सुसज्ज हॉस्पिटल महानगरपालिकेच्या इकडनं बांधून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. तेच सांगितलं की रस्ता रुंदीकरण, की कुरार गावच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते खोलणं, आणि म्हणजे रस्ते खोलणे म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण करणं, आणि ज्या रुंदीकरणामध्ये जी लोक घर जातील त्या प्रत्येक घर लोकांना त्याच ठिकाणी, त्यांना कुरार गावचं पूर्ण स्थलांतरित करायला मग कधीही देणार नाही. मी स्थलांतरित न करता कुरार गावच्या रस्ता रुंदीकरणामध्ये ज्या झोपड्या जातील, जे घरं जातील त्यांना त्याच ठिकाणी घरं उपलब्ध करून देण्याचं काम मी नक्की करणार.